नमस्कार बहिणींनो, आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भातील 21 जानेवारी 2026च्या जेवढ्या पण ताज्या अपडेट आहेत ते बघून घेऊयात. सो बेसिकली आज राज्यभरात महत्त्वाची बातमी येत आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ना, जे 24 लाख लाभार्थी महिलांसाठी थांबवले गेले आहेत. आता याची कारणं काय आहेत ते आपण एक एक अपडेटनुसार बघून घेऊया. पहिली अपडेट काय आली, जी KYC डेडलाईन एक्सटेन्शन आणि दिलासा. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत KYC पूर्ण करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 ठेवली होती. मागं खूप साऱ्या महिलांनी KYC करण्यामध्ये चुकी केली. आता ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी आर्थिकदृष्ट्या पात्र आहेत, त्यांचा उत्पन्नाचा दाखलासुद्धा कमी आहे, सगळं क्रायटेरियामध्ये बसतात ते. तर अशा महिलांनी ज्यांनी चुकी केली आहे KYC फिल करताना, फॉर्म कंप्लीट करताना, तर त्या महिलांनी ऑनलाईन भरू नका आता यावेळेस. आता ही कदाचित तुमची लास्ट संधी असू शकते. त्यामुळे तुम्ही ज्याला या योजनेविषयी माहिती आहे किंवा सायबर कॅफेत जाऊन तुम्ही त्यांच्या थ्रू भरून घ्या. तुम्ही स्वतःहून भरू नका जर तुम्हाला जमत नसेल. कारण की आता जर यात तुम्ही चुकी केली, ज्या महिलांना खरंच या पैशाची गरज आहे, या महिलांनी जर चुकी केली परत, तर ही कदाचित तुमची लास्ट टप्पा असणार तुमचा हा. सो एकदा चान्स मिळाला आहे लास्ट. आता तुम्ही सायबर कॅफेत जाऊनच तुम्ही फील करा. आता पुढे ढकलली गेली आहे डेट, ज्यामुळे हजारो महिलांना KYC अडचणींमुळे हप्ते रोखले जाण्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. महिलांना पुन्हा माहिती सुधारण्याची आणि तपासणी करण्याची संधी देण्यात आली आहे. हे रीड करा तुम्ही नीट. सो आता तुम्ही चुकी करून तुम्हाला जमणार नाही. मी पहिलाच ऑप्शन सिलेक्ट केला, मी हाच केला, तोच नाही. आता तुम्हाला जर माहीत नसेल कसं फॉर्म फिल करायचं, तुम्ही सायबर कॅफेत जा आणि बरोबर फॉर्म फिल करून घ्या. तुमचा कंप्लीट करून घ्या. आता KYC कसं झालं, KYC प्रक्रियेत तांत्रिक चुका झाल्या आणि काही महिलांना चुकीने सरकारी कर्मचारी म्हणून वर्गीकृत केले गेले आहे. यामुळे त्यांचे 1500चे मासिक हप्ते रोखले गेले आहेत. हे खरं कारण आहे. त्यामुळे KYC कंप्लीट करा, नाहीतर आता KYC बरोबर करा कंप्लीट. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर तुम्ही बरोबर नाही केली KYC कंप्लीट, तर कदाचित तुम्हाला 1500 रुपये आता इथून पुढे मिळणार नाही 2026मध्ये. त्यामुळे बरोबर KYC कंप्लीट करा. आता दिलासा काय दिला आहे की महाराष्ट्र सरकारने KYC डेडलाईन आता वाढवली आहे. आता महिलांना पुन्हा माहिती सुधारण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे त्या महिलांना आपले पैसे लवकर मिळण्याची शक्यता वाढली आहे. आता तुम्ही पटकन KYC तुमच्या बरोबररित्या करून घ्या तुम्ही. सायबर कॅफेत जा किंवा यूट्यूबवर दुसऱ्या पण सरांचे चांगले व्हिडिओ असतात, त्यांच्यामध्ये एकदा तुम्ही बघून घ्या नक्की कशी करायची. ज्यांना जर सायबर कॅफेत जायचं नसेल किंवा जर घराजवळ नसेल, काही प्रॉब्लेम असेल, तर त्यांनी यूट्यूबला एकदा बघा. खूप असे व्हिडिओज आहेत जे बरोबररित्या सांगतात KYC नक्की कंप्लीट कशी करायची बरोबर. आता दुसरी अपडेट काय, तांत्रिक चुकीमुळे 24 लाख लाभार्थ्यांचे पैसे थांबले. योजनेच्या KYC प्रक्रियेमध्ये चुकीचा प्रश्न आणि तांत्रिक गडबड झाल्यामुळे सुमारे 24 लाख महिला, म्हणजेच की चुकीचा प्रश्न म्हणजेच की इथं KYC कंप्लीट करताना बघा एक प्रश्न विचारला गेला होता, त्यात ऑप्शन सिलेक्ट करायचे होते. काही महिलांनी चुकीचा ऑप्शन सिलेक्ट केला. त्यामुळे ही गडबड झाली आणि सुमारे 24 लाख महिलांचे 1500 आर्थिक सहाय्य थांबवले गेले आहे, कारण त्यांना चुकीने सरकारी कर्मचारी म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. यामुळे लाभार्थींमध्ये चिंता आणि नाराजी वाढली. म्हणजे तुमचे पैसे कंटिन्यू येत होते, पण KYCमध्ये छोटीशी गडबड झाल्यामुळे बघा आता तुमचे 1500 रुपये येणं बंद झालं आहे. त्यामुळे KYC जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढे आता बरोबररित्या तुम्ही करून घ्या. आता तिसरी अपडेट काय, नवीन निधी मंजूर. डिसेंबरचा हप्ता लवकरच. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचा 393 कोटींचा निधी मंजूर केला असून या निधीतून डिसेंबर 2025चा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात लवकरच ट्रान्सफर करण्यात येणार आहे. आता ज्या महिलांना KYC कंप्लीट करून सुद्धा नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे नाही आले, त्यांनी नक्की मला कमेंट करा सबस्क्राईब करून, आणि तुम्ही नक्की सांगा तुमचं रिझन काय पैसे न येण्याचं. KYC रिझन आहे का, तुम्ही क्रायटेरियामध्ये बसत नाही का, तुमचा DBT लिंक नाही, असं काही रिझन असेल तर सांगा. जर सगळं बरोबर असेल तरी तुम्ही कमेंट करा जर तुमचे पैसे आले नसतील. सो आता ज्या महिलांचे KYC कंप्लीट करून पण पैसे आले नव्हते, आता त्यांचे पैसे यायला सुरू होतील या 2 दिवसामध्ये. आता काम जोरात चालू झालं आहे. आणि
याशिवाय आता काय केलं आहे सरकारने, आता घर घर पडताळणी म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशन सुरू केलं आहे. ओके, अंगणवाडी सेविका जे आहेत, सरकारी अधिकारी जे आहेत, त्यांनी महिलांच्या खात्याची प्रत्यक्ष तपासणी करत आहेत, जेणेकरून चुकीची माहिती दुरुस्त होईल आणि हप्ते लाभार्थींना दिले जातील. ओके, आता चौथी अपडेट काय आहे, फिजिकल व्हेरिफिकेशन घर पडताळणी म्हणजे जीच आपण आता चर्चा केली. सुरू ई-KYC समस्या असलेल्या लाभार्थ्यांसाठी सरकारने आता घर घर जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. अंगणवाडी सेविकांच्या मदतीने फील्ड लेवल सत्यापन सुरू होत असून चुकीची माहिती सुधारण्यासाठी हा उपाय करण्यात आले आहे. म्हणजेच की आता ई-KYC करताना खूप साऱ्या महिलांनी चुकीचा ऑप्शन सिलेक्ट केला होता. ओके, आता जर तुम्ही अंगणवाडीमध्ये जाऊन जर हे ई-KYC करणार असाल तर तुमचे ते बहुतेक प्रत्यक्ष घर तपासणी करू शकतात. ओके, तुमचा रिअल तुमचे डॉक्युमेंट्स मागू शकतात. ओके, आता एवढंच सांगेल की म्हणजे जर या योजनेचे तुम्ही लाभार्थी असाल महिलांनो, तर घाबरू नका. आपले ई-KYC तुम्ही नीट करा, नीट तपासा, आधार आणि बँक लिंकिंग व्यवस्थित आहे का ते पहा आणि लवकरच तुमचा हप्ता तुम्हाला मिळून जाईल. ओके, जर कोणाला काही म्हणजे तक्रार असेल किंवा कोणाला कमेंट करायची असेल, ओके, जर ई-KYC करूनसुद्धा पैसे मिळाले नाहीत, ओके, प्रॉब्लेम असेल तर मला नक्की कमेंट थ्रू तुम्ही सांगा. ओके, सो बेसिकली ही होती 21 जानेवारी 2026ची ताजी आणि आजची नवीन अपडेट. ओके, सो जर तुम्हाला अशाच ताज्या सरकारी योजना अपडेट्स पाहिजे असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, जय महाराष्ट्र.